लोकांना बऱ्याच वेळा वाटतं की मी पैसे वाचवले, तर ते उपयोगाचं नाहीये. त्याच्या पुढे जाऊन मी ते गुंतवणूक केली पाहिजे. म्हणजे जसं तुम्ही वयोमानाचं म्हणला की जसं माझं वय वाढेल ना, तसं माझं पॅसिव्ह इन्कम, ज्याला अर्थशास्त्राच्या भाषेत म्हणतात, ते वाढलं पाहिजे. ऍक्टिव्ह इन्कम कमी होतच जाणार आहे काही वर्षानंतर. माझं 58 वय झालं, 60 वय झाले की नोकरी संपली, व्यवसाय संपला, पण त्यावेळी माझ्याकडे पॅसिव्ह इन्कम असं पाहिजे की जे माझे पुढचे खर्च भागवेल. त्यासाठी मी गुंतवणूक करताना, इन्व्हेस्टमेंट करताना मला त्यातले ब्रॉड कॅटेगरी माहीत पाहिजे. पहिली कॅटेगरी म्हणजे की रिस्क फ्री, अजिबातच रिस्क नाहीये, जोखीम मुक्त, ज्याला आपण अगदी शुद्ध मराठीत म्हणू शकतो, की ज्याच्यामध्ये बँक फिक्स डिपॉझिट असेल किंवा घरात स्वतःकडे पैसे ठेवले, ती तर अजिबातच जोखीम नाहीये. किंवा टू सम एक्सटेंट, आता खरं ते योग्य नाहीये तसं उदाहरण देणं, पण तरी सोनं ठराविक काळापर्यंत आता नाहीये, खूपच सोन्यामध्ये पण रिस्क वाढलेली आहे. जागा घेणे किंवा फ्लॅट घेणे, याला आपण जोखीम मुक्त म्हणू शकतो. दुसरा प्रकार आहे जोखीम युक्त.